श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे गुरुवार आणि कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला एक विशेष असं महत्त्व आहे. या संकष्टी चतुर्थीला गणादिप्ती संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक सुपारीचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, जी काही समस्या आहेत, ज्या काही घराला आपल्याला दोष लागलेले आहेत, आपल्या मुलांच्या बाबतीतील काही संकट आहेत, अडचणी आहेत, तर त्या दूर होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही नकारात्मक शक्ती आहेत, वास्तुदोष आहे, आपल्या घराला ज्या काही समस्या आहेत, तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला असा अत्यंत प्रभावी असा उपाय, सुपारीचा उपाय करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने करायचा आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, संकष्टी चतुर्थी व्रत हे मुळात आपल्या जीवनातील विघ्न दूर करण्यासाठीच केलं जातं. कारण गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता या नावाने ओळखतो. गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय या नावाने आपण ओळखत असतो. कारण भगवान शिवशंकरांनी गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय देवता असं वरदान दिलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही पूजेच्या अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा ही प्रथम केली जाते आणि त्यानंतर बाकी सर्व देवी देवतांची पूजाही केली जाते. इतकं महत्त्व गणपती बाप्पांना आहे. प्रथम पूजनीय देवता, विघ्नहर्ता, संकटमोचन अशा वेगवेगळ्या नावाने आपण ओळखत असतो. पहा, या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जर काही असे उपाय केले, काही सेवा केल्या, तर आपल्या जीवनातील जी काही विघ्न आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे, आपल्या घराला लागलेले दोष आहेत किंवा आपल्या पाठीमागे जो काही संकटांचा भडीमार आहे, तर तो दूर होण्यास गणपती बाप्पा आपल्यावरती विशेष अशी कृपा करतात. गणपती बाप्पा आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख, संपत्ती, ऐश्वर्य, धन, दौलत यांची भरभराट होत असते. तर त्यासाठीच आपल्याला हा सुपारीचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे ते आता आपण पाहू. पहा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची एक विशेष अशी आपल्याला पूजा करायची असते. म्हणजे विधिवत आपल्याला पूजा करायची आहे. सर्व देवी देवतांची पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना एका तामणमध्ये घ्यायचं आहे किंवा एका ताटामध्ये घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्यावरती 11 पळी अभिषेक करायचा आहे पाण्याने. त्यानंतर 11 पळी आपण दुधाने अभिषेक करायचा आहे आणि परत स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. अशा पद्धतीने अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती कोरडी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या एका तामणमध्ये किंवा ताटामध्ये त्यावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती थोड्या अक्षता ठेवून ही गणपती बाप्पांची मूर्ती आपण स्थापित करायची आहे. त्यानंतर आपण हे जे ताम्हण आहे किंवा ताट जे आहे तर ते आपण एका पाटावरती किंवा चौरंगावरती सुद्धा ठेवू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही सुपारीची जी आपल्याला उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे पहा. ही आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून कोरडी करून आपण स्थापित केलेली आहे. मूर्तीला आपल्याला एखादं फूल अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर गंध, फुलं, अक्षता ह्या सर्व अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे. तुम्हाला मोदकाचा नैवेद्य किंवा लाडूचं नैवेद्य अर्पण करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून करा. नसेलच तर तुम्ही गूळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करा. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी सुपारी आहे तर ती एका ताम्हणमध्ये घ्यायची आहे आणि ह्या सुपारीवरती आपल्याला 11 पळी अभिषेक करायचा आहे. आता सुपारीचं महत्त्व तर तुम्हाला माहिती आहे. कारण सुपारी ही प्रत्येक पूजेमध्ये आपण सुपारी पूजली जाते. कारण गणपती बाप्पांची मूर्ती जर नसेल तर त्या ठिकाणी आपण गणपती बाप्पा असं समजून आपण सुपारीची पूजा करत असतो. विधिवत सुपारीची पूजा करून गणपती बाप्पांची मूर्ती असं समजून आपण सुपारीची स्थापना करत असतो. किंवा त्याचबरोबर एखाद्या देवतांची जरी आपल्याकडे मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी आपण सुपारीसुद्धा त्या देवतांची मूर्ती समजून सुपारीचं पूजन करत असतो. इतकं महत्त्व या सुपारीला आहे. त्याचबरोबर पहा, सत्यनारायणची जेव्हा पूजा असते तेव्हा पती पत्नी दोघांनीही या पूजेसाठी बसलं जातं. परंतु जर पत्नीला काही कारणाने अडचण असेल तर पतीसोबत एक सुपारी दिली जाते. पत्नी अशी समजून त्या
व्यक्तीच्या किंवा त्या पतीच्या कमरेला सुपारी बांधून पुजारी त्या पूजेसाठी बसण्यास त्यांना सांगत असतात. इतकं महत्त्व या सुपारीसाठी आहे. सुपारीमध्ये इतक्या काही सकारात्मक शक्ती आहेत, इतक्या पॉझिटिव्ह शक्ती आहेत आणि त्या सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये याव्यात यासाठी आपल्याला हा सुपारीचा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना आपल्याला ताम्हणमध्ये सुपारी घ्यायची आहे. त्या सुपारीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला 11 पळी अभिषेक करायचा आहे पाण्याने, परत दुधाने अभिषेक करायचा आहे 11 पळी आणि परत स्वच्छ पाण्याने आपल्याला 11 पळी अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक करत असताना आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. जप करत राहिल्यानंतर ही सुपारी जी आहे तर त्यासाठी आपल्याला 2 विड्याची पानं लागणार आहे. 2 विड्याची पानं घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ही जी पानं आहेत तर ती देठ करून ठेवायची आहेत. गणपती बाप्पांच्याकडे आपल्याला ह्या विड्याच्या पानांचा देठ राहील अशा पद्धतीने ही पानं ठेवायची आहेत आणि त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत. अक्षतावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक नाणं जे आहे ₹1 नाणं तर ते त्या तांदूळावरती अक्षतावरती ठेवायचं आहे आणि ही जी सुपारी आहे तर त्या ₹1 नाण्यावरती स्थापित करायची आहे. या सुपारीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता परत व्हायच्या आहेत आणि एखादं फूलसुद्धा अर्पण करायचं आहे. ही सर्व विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा, 2 सेवा करायच्या आहेत. त्यातलं पहिली सेवा म्हणजे ऋणमुक्ती गणपती स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे तिथे बसून आणि त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्राचं तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे. पहा, ऋणमुक्ती गणपती स्तोत्र जे आहे तुम्हाला पठण करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून श्रवण करू शकता, परंतु आवर्जून तुम्हाला ऋणमुक्ती गणपती स्तोत्राचं श्रवण किंवा पठण करायचं आहे. ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गण गणपते नमः त्या ठिकाणी ही सेवा झाल्यानंतर या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला 108 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे. आता ही सुपारी आपल्याला दिवसभर तिथेच ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळेस ही सुपारी तिथून उचलायची आहे आणि या सुपारीसोबत आपल्याला 1 वेलची आणि 1 लवंग घ्यायची आहे. ही सुपारी, ₹1 नाणं, 1 वेलची आणि 1 लवंग जी आहे तर ती घ्यायची आहे आणि त्यासाठी आपल्याला एका लाल कपड्यामध्ये ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या बांधायच्या आहेत. ह्या सर्व वस्तू बांधल्यानंतर त्याची एक पोटली तयार करून ती आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर चरणाशी अर्पण करायची आहे आणि त्या पोटलीची परत आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती दाखवून पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांना आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही पोटली 5 मिनिटं गणपती बाप्पांच्या समोर ठेवून चरणाशी ती उचलायची आहे आणि आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये किंवा तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे. ही पोटली ठेवल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये अचानक धनलाभ होतील, अचानक पैसे येण्याचे अनेक मार्ग खुले होतील, तुमच्या घराला लागलेले दोष दूर होतील. त्याचबरोबर ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत, जी काही शत्रुपीडा आहे किंवा तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या सर्व दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये कुठून ना कुठून तरी पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि धनसंपत्ती तुमच्या घरामध्ये चिरकाळ टिकेल. माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद होईल. गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नसते. यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. तुम्हाला याचा नक्की अनुभव येईल, कारण सुपारीमध्ये सर्व तुम्हाला सुपारीचं महत्त्व माहितीच आहे. सर्व सकारात्मक शक्ती खेचून घेण्याची ह्या सुपारीचं ताकद असते. त्यामुळे हा सुपारीचा उपाय करून पहा. तुमच्या घरामध्ये तिजोरीमध्ये कधीच पैसा हा कमी पडणार नाही. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.